सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि त्याचा मोठा परिणाम खरीप पिकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यात प्रामुख्याने सोयाबीन पीक हे पूर्णपणे पिवळसर पडलेले आहे। पाण्याचा मारा पडल्यानंतर सोयाबीन पिके या ठिकाणी पूर्णपणे पिवळसर पडलेली आहे। तर अति पाण्यामुळे उगवलेल्या सोयाबीनच्या शेंगांना या ठिकाणी आता कोमे फुटू लागले आणि त्या भीतीपोटी शेतकरी कुठेतरी यंत्राच्या सहाय्याने सोयाबीन काढणीकडे त्याची लगबग होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र सोयाबीन निघाल्यानंतरही शेतकऱ्यांची काही परेशानी कमी होत नाही, कारण बाजारात या ठिकाणी नवीन काढण्यात आलेल्या सोयाबीनला केवळ 4,200 ते 4,500 रुपये इतका दर मिळतोय। त्यामुळे शेतकरी एकूणच आता दुहेरी संकटाचा या ठिकाणी सामना करत आहेत। एकतर आसमानी संकट, त्यात आता दर मिळत नसल्यानं सुलतानी संकटाचा सामना या ठिकाणी शेतकरी करत आहेत। तर अतिवृष्टीचा मावळा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चौही बाजूने अडचणीत सापडलेला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।